हा 1 2 3 4 5 बरोबर आहे लागूया आणि 5 तर आणि इथं ना पहिलं सुरुवात जेव्हा ताडी कापण वगैरे साखरपुड्या वगैरे झाल्यानंतर जेव्हा लग्नाची तयारी सुरू वडे आधी बनवले जातात त्याची 5 वाजता पूजा केली जाते 5-7 तुम्ही 7 जण बरोबर काढतात तर अशी पद्धत आहे आणि हे बघा इथे ना नवं जे सूप असतं त्याला असा धागा गुंडवला जातो लावला जातो त्यानंतर मग जे वड्यांचं पीठ असतं त्याच्यापासनं हे बनवलं जातं 5 पांडव बनवले जाते आता आधी सूपची पूजा केली जाईल आणि त्यानंतर मग जे वड्यांचं पीठ येते 5 असे पांडव बनवले जातात परत त्यांची पूजा होते पद्धतीने असं पूर्ण दाखवते आता इथं मी फोटो थोडसे हे बघा मोठे घ्या आणि नंतर सुरुवातीला ते सूप मध्येच वडे बनवायचे आणि नंतर खांद्यावर बनवायचे छान वाटत होतं छान तयारी आणि आमच्या सगळेजण मिळून सगळं करतात गाणं म्हणा गणपतीचं छान बनवते येत असेल बोला ना तुम्ही कारण की आता इथं हळदी कुंकू वगैरे सगळं 2 मिनिटं बेटा सगळं पूजा करते आणि त्यानंतर मग ना इथं वडे केले जाते आणि इथं आता यांच्याकडे अशी पद्धत आहे हाताने असे तोडून करतात यांच्याकडे कसं असे झाडून घेतात चाळणीने असे झाडतात आणि इथं मी तुम्हाला मागच्या वर्षी व्हिडिओ पाठवला होता आमच्या गावाकडं कसे वडे बनवतात असे चाळणीने हाताने हे करतात असे हाताने तर हे बघा या पद्धतीने सगळ्यांनी करायचं मध्ये मध्ये पाण्याचा हात करायचा आणि नंतर ते बनवायचे या पद्धतीने बघू शकता तुम्ही सगळेजण करताय छान येतं खूप छान असं काही करायला मजा येते सगळेजण मिळून काही करतो तर पद्धतीने आधी सूप मध्येच केलं जातं म्हणून मग सूपच्या बाहेर केलं जातं आणि ते सूप पूर्ण भरायचं असतं आणि ते सूप आधी पूर्ण भरायचं असतं भरल्यानंतर पण बनवत होते सुरुवात केली कारण की मला शूट करायला दुसरं कोणीच श्याम पाटीलचं नाव घेते सगळ्यांचा मान राखून पारायण लावलं तुम्हाला एकदम जवळून दाखवते की कसे हे बनवले जातात कोण घेतंय तर नंतर मग मी हे काही फोटो काढले होते तुम्हाला दाखवण्याकरता खूप छान झाला कार्यक्रम आणि खूप सुंदर बी झाला तर हे बघा तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने
सगळं केलं गेलेलं आहे. आणि हा माझा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तो बाय. श्री स्वामी समर्थ.